कार्यक्रम ससूनमध्ये काय नेमका कार्यक्रम असणार आहे कशा पद्धतीने? नाही, ससूनमध्ये जिल्हा नियोजन मंडळाकडून बऱ्याचशाच इमारती बांधण्यासाठी इन्स्ट्रुमेंट घेण्यासाठी नवीन विभाग करण्यासाठी आणि विशेषतः तृतीयपंथी लोकांसाठी विभाग अशा प्रकारच्या लोकार्पणाचा कार्यक्रम अधिदारांच्या हस्ते आहे आणि तो आज होणार आहे. दुसरं ज्या आपल्या अजित पवार गटाकडून जिल्हाध्यक्षांना गाड्या दिल्या जाणार होत्या ते आता सध्या रखडले अशा पद्धतीची चर्चा आहे, कारण अंजली दमानी यांनी जे काही ॲलिगेशन मधल्या काळात लावले होते त्यामुळे ते थांबवण्यात आलं आहे अशा पद्धतीची माहिती सांगितली. नाही, त्याची काय मला माहिती नाही. नेमक्या गाड्या कधी देणार होतं, कोण देणार होतं आणि कसं देणार होतं याची कोणती माहिती आपल्याकडे नाही. त्यामुळं मी माहिती घेऊन तुम्हाला सांगेन. कोल्हापूरमध्ये पुन्हा महाराष्ट्र बंटी पाटील असं चालू आहे, बातमी मारहाण एमडीला वगैरे. नाही, त्यांचा काहीतरी मोर्चा निघालेला होता. ही दुर्दैवी घटना आहे. अशा घटना घडायला नको होत्या. आता मी होतो मुंबईमध्ये, मी गेल्यानंतर बघेन. नाही, पण ते कोल्हापूरच्या राजकारणात नेहमी ते दोघं भांडत राहतात. काय आता पालकमंत्री तुम्ही काय तोडगं काढणार की नाही? आता काय नेमकी परिस्थिती मला माहिती नाही, कशासाठी मोर्चा ऊस काढला नेत नाही म्हणून त्यांचा विषय. ते जरा गेल्यानंतर बघतो ना. आता जितेंद्र आव्हाडांचं स्टेटमेंट आहे ज्यावरनं राज्यभरात मोठा वाद आणि मोठं आंदोलनं पाहायला मिळाली होती. कामाबद्दल जे काही स्टेटमेंट त्यांनी केलं त्यावरनं काय तुमची नेमकी काय? नाही, रोहित पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे अबुधाबीवरून की वास्तविक अशा गोष्टीमध्ये आस्थेचे आणि भावनेचे विषय असतात, त्यामध्ये हे टाळलं पाहिजे होतं. असे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि मला वाटतं त्याच्याशी मी सहमत आहे. नाही, मग पवार गटामध्ये आता वाद सुरू झाले तर असं पाहायला मिळतं का जितेंद्र आव्हाड असतील किंवा मग रोहित पवार असतील? नाही, मला माहिती नाही ते वाद आहे. रोहित पवारांचे पटत नाही, ते नव्हते. काय चाललंय? आता त्याला माहिती ना, ते तुम्ही त्याला विचारा ना. तुम्ही त्यांचे हां, मागचे जुने सहकारी. म्हणून म्हटलं. अमोलवल्ले म्हणले संघर्षाची वेळ आली तेव्हा बेकड्यांसारखं पळून जाण्याची नीती आम्ही दाखवली नाही. जे गेलेत म्हणजे एकंदरीत आता याबद्दल मी अमोल कोल्हेंच्याबद्दल मागं म्हटलं होतं. ते अनेकदा मला म्हणाले होते की आता मी माझ्या व्यवसायावर परिणाम होणार आहे, मी आता हे बंद करणार आहे. ते त्याच वेळा भेकण्यासाठी पळून गेलेले होते, परंतु आता त्याला बळ आलेलं आहे. सुप्रिया सुळे असं म्हणतात की आमचं सरकार आल्यावरती पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे ती करणार आहे. अंगणवाडी सेविकांचा जो प्रश्न आहे तो सुद्धा सोडवणार आहे. आत्ताच्या सरकारला हे जमत नाही असं त्यांचं. म्हणजे जगात जे सगळे प्रश्न आहेत ते सगळे सत्ता आल्यावर ते सोडवणार आहेत. जनतेने सत्ता दिली तर. पण तुम्ही सत्तेत मग आता सुटतील का प्रश्न वाटतं का तुम्ही? नाही, आता कर्जमाफी आपण पहिल्यांदाच केली ना. आम्ही ज्यावेळा झालो पहिल्यांदा महात्मा फुले यांच्या नावानं कर्जमुक्ती योजना केली. जे नियमित शेतकऱ्यांची कर्ज भरणारी त्यांना आपण प्रोत्साहनपर 50,000 अनुदान दिलं. सगळ्या शेतकऱ्यांच्यासाठी आता गोष्टी केलेल्या आहेत. पुन्हा संधी मिळाली तर ह्याच्या वेळी चांगलं करू. आज महायुतीची बैठक आहे. विजय राऊतांकडून वेळोवेळी टीका होतीये राष्ट्रवादीवरती. सोम्या दादा त्यांना म्हणतायत. हे कितपत योग्य अशा पद्धतीने टीका? नाही, आता काय आहे की रोज सकाळ प्रतिक्रिया व्यक्त करायची तर रोज उत्तर कुठली कोण देत बसता. सर, रश्मी शुक्ला यांची म्हणून व्यक्त केलेली आहे. सोमवारी प्रकरणात ते वादत होते. काय तुमचा पण कॉन्टॅक्ट केला होता? नाही, माझा नाही फोन केला. दुसरा या सगळ्या नियुक्तीवरनं आता विरोधकांनी आरोप केले की ज्यांच्यावरती आरोप होते त्यांचीच नियुक्ती पुन्हा पोलीस महानिरीक्षक म्हणून करतात आणि या सगळ्या याच्यामुळे आता हा प्रश्न तुम्ही मला विचारण्यापेक्षा त्या संबंधित योग्य व्यक्तीला विचारला पाहिजे. पण सरकारमध्ये तुम्ही नसेल आहे ना, सरकारमध्ये आहे ना. दुसरं असं ससूनमध्ये ज्या किडनी रॅकेटमध्ये जे दोषी सापडले होते तेच अधिकारी पुन्हा तिथे डीन म्हणून आलेत. तावरे म्हणून आहे, कायम ससूनमध्येच असतात, कुठं जात नाहीत. तावरे? हो, काळे आणि हां, काळे आणि तावरे. नाही, काळे कुठे काळे आहेत? आहेत, काळे डीन आहेत पण तावरेच काळे डीन आहेत. ते हायकोर्टातून आता आलेले आहेत आणि ठाकूर यांची आपण पदस्थापना रद्द केली होती आणि तिथं देवका ते कोणतरी एक होते, त्यांना तिथं मला वाटतं अटक झाली होती. ते जामीन सुटलेले आहेत. जी प्रिकॉशन आम्ही घ्यायला पाहिजे होती घेतलेली आहे. वास्तविक ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा जो संबंध त्याच्याशी होता तेवढ्या सगळ्यांना आपण शिक्षा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठाकूरांना निलंबित काहीच सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही, फक्त पदमुक्त केलेलं आहे. पण कारवाई जी अपेक्षित आहे ती अजूनही झाली नाही आणि ललित पाटील प्रकरण हे पूर्णपणे दाबलं गेलेलं आहे असं सुद्धा आता समिती जी आम्ही नेमलेली होती त्या समितीनं अहवालामध्ये ठाकूर यांना तिथून हे करावं चौकशी होतोपर्यंत
आणि जे देवकाते आहेत ते त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत असा अहवाल दिलेला होता. देवकात्यांनी ते ठाकूरांचं नाव घेतलं होतं त्याकडे, म्हणजे डेन जे सांगत तेच मी करतो. जे समिती आहे त्या समितीने जो अहवाल दिला तो मी तुम्हाला सांगितला. सर, लोकसभेच्या दुसरं हे की हातकणंगले मतदारसंघाच्या संदर्भात काल राजू शेट्टी मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे आणि त्यावरून सुद्धा आता सध्या राजकारण दिसताना नाही, राजू शेट्टीने यासाठी मी भेटलो नव्हतो. आपण कुठल्याही पक्षाचं नाही, आम्ही अपक्ष निवडणूक लढवणार, 6 जागा लढवणार असं सांगितलं. ते वेगळ्या एका कारणासाठी भेटायला गेले होते असं त्यांनी ऐकलं, सांगितलं तर मी ऐकलेलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुमच्या पक्षाची तयारी काय आहे? जागांची किती मागणी आहे? राष्ट्रवादी किती जागांवर लढणार आहे? आता आमच्या सगळ्या चर्चा सुरू आहेत तिन्ही पक्षांच्या. आता ज्या पक्षाची मागणी आम्ही केलेली आहे ते दादा तुम्हाला सांगतील. कोल्हापूरमधून किती मागणी लढणार राष्ट्रवादीला कोल्हापूरमध्ये? नाही नाही, जे पक्षाने जबाबदारी दिली तर करेन. आता ज्या जागा आहेत त्या दोन्ही एकनाथ शिंदे गटाकडे आहेत, कोल्हापूर आणि इचलकरंजी. तुम्ही मागणार काय तयारी आहे, म्हणतो? तुम्ही दावा मागणार का? नाही, राष्ट्रवादीतलं मागायचं अजून ठरलेलं नाही आमचं. तुमची इच्छा आहे का लढण्याची? काँग्रेस स्वबळावरती तयारी करताना दिसते. 48च्या 48 जागांवरती काँग्रेस राज्यामध्ये तयारी करते. काँग्रेस हा फार जुना पक्ष आहे, 125-150 वर्षाचा. ते किती पक्षाची उभं राहण्याची व्यवस्था करू शकतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.